अकोल्यात एका 12 वर्षांच्या चिमुरडीसोबत जे घडलं ते ऐकून सैतानही रडेल. ज्या बापाने रक्षण करायला हवं त्याच जन्मदात्या बापाने मुलीवर अत्याचार केला. नराधम बाप एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानंतर काका आणि शेजारच्या नराधमानेही तिचे लचके तोडले. काय आहे हे अंगावर काटा आणणारं प्रकरण? पोलिसांनी कोणाला बेड्या ठोकल्या? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अशा नराधमांचा चेहरा जगासमोर येणं गरजेचं आहे. नमस्कार. गुन्हेगारी विश्वातील थरारक बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला सबस्क्राईब करा. महाराष्ट्राला सुन्न करणारी बातमी अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नराधम बापाने गेल्या अनेक दिवसांपासून अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बापाने आपल्या मुलीला धमकावून गप्प केले होते. त्यानंतर मुलीच्या काकाने आणि एका 60 वर्षांच्या शेजारच्या वृद्धानेही या चिमुरडीवर आळीपाळीने अत्याचार केला. जेव्हा ही मुलगी वेदनेने विव्हळू लागली आणि तिने आपल्या आईला याबद्दल माहिती दिली तेव्हा या भीषण वास्तवाचा उलगडा झाला. आईने हिंमत दाखवून पोलीस ठाणे गाठले आणि या नराधमांविरुद्ध तक्रार दाखल केली. अकोला पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून नराधम बाप, काका आणि त्या शेजाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजात वावरणारी ही विकृत माणसं आपल्या घरापर्यंत कशी पोहोचली हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. अशा घटनांमुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी अकोल्यात जोर धरपात आहे.